तुमचं बाळ काही खात नाही आहे का? वजन वाढत नाही आहे का बाळाचं? किंवा बाळ जास्त ॲक्टिव्ह राहत नाही आहे का? तर तुम्ही हा आहार बाळाला नक्की द्या. बाळाचं वजन वाढेल, रक्त वाढेल आणि बाळ ॲक्टिव्ह देखील होईल. त्या बघा, एक पातेलं घ्यायचं आहे, जाड बुडाचं घ्यायचं आहे. खाली आपल्याला घी टाकून घ्यायचं आहे पातेलं गरम झाल्यावर. आणि इथे मी शिजलेलं बीट घेतलं आहे, ते किसून मी घेतलं होतं. आणि 6 महिन्याच्या बाळाला पण ही रेसिपी चालते बरं. त्यानंतर आपल्याला ते छान असं फ्राय, जो कच्चा वास असतो तो जाऊ द्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला 1 चमचा इथे रवा टाकून घ्यायचा आहे. बीट अगदी मी खूप जास्त नव्हतं घेतलं, थोडंच घेतलं होतं. आणि त्यानंतर हे छान आपल्याला असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. सगळा वास त्याचा जाईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे. बीटामुळे बाळाचं रक्त वाढतं आणि ते कलरफुल असल्यामुळे बाळाचे वजन बाळ आवडीने खातं. आणि बीटामुळे रक्त वाढायला बाळाला मदत होते, त्यामुळे वजन पण वाढतं. आणि इथे मी 2 खजूर भिजत ठेवले होते पाण्यामध्ये, ते देखील आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. रवा आणि ते छान फ्राय झालं की आपल्याला ते खजूरचं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. कुठलीही साखर वगैरे आपल्या बाळाला वापरायची नसते. नॅचरल आपल्याला गोडवा त्याला द्यायचा असतो, म्हणून ते खजूर मी वापरत होते आपल्या बाळाला, माझ्या बाळाला. आणि अजून पण मी खजूरच वापरते बाळासाठी. आणि छान आपण ते पण फ्राय करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. आणि चांगलं आपल्याला शिजून घ्यायचं आहे. 6 ते 7-8 महिन्याच्या बाळापर्यंत आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं असतं अन्न. कुठलंही कच्चं बिच्चं त्याला द्यायचं नसतं. रवा याच्यासाठी वापरला आहे जेणेकरून बाळाचं पोट पूर्ण भरून राहील आणि तो ॲक्टिव्ह राहील. बाळासाठी रवा हा खूप चांगला असतो, पचायला देखील हलका असतो. आणि पूर्ण आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता आपण याला शिजून घेऊयात. बघा, बाळाला अन्न देताना अगदी विचारपूर्वक करून द्यायचा, सगळा व्हिडिओ पाहायचा आणि नंतर द्यायचं. कारण की आता वातावरण असं झालं ना की बाळ लवकर आजारी पडतात आणि आपण खायला त्याला काही पण दिलं ना तर उगीचच काहीतरी होऊन बसतं. त्याच्यामुळे आपल्या बाळाला आई काय देते हे महत्त्वाचं असतं. इतर कोणी म्हणतात की साखर टाक वगैरे हे ते, पण कुणाचंही ऐकू नका, डॉक्टरांचं ऐका. कारण की आपल्या घरातले डॉक्टर नाही आहेत किंवा आपण सुद्धा डॉक्टर नाही आहोत. डॉक्टर जे सांगतात ते योग्य असतं. त्यांनी डिग्री घेतलेली असते त्याच्यामध्ये, त्यांना सगळं माहिती असतं. पहिला जमाना वेगळा होता, आताचा जमाना वेगळा आहे. आणि आपण याला छान शिजून घेत आहोत. मला बरेचसे माझ्या घरचे म्हणतात की साखर वापरत जा, ते कसं खाईल, त्याला कसं लागत असेल. पण नाही, मी अजूनपर्यंत त्याला साखर वापरली नाही आहे. आणि छान शिजून घेतलं की आपल्याला मिक्सरमधून काढून घेऊयात. कारण की 6 महिन्याचं बाळ फक्त लिक्विड फूड खात असतं. आणि त्यानंतर इथे आपला बीट रवाचा हलवा बनवून तयार झालेला आहे. आणि 6 ते 8 महिन्यापर्यंत किंवा 1 वर्षाच्या बाळापर्यंत पण आपण देऊ शकतो. खूप आवडीने हे बाळ खात असतात आणि खूप भारी लागतं त्यांना हे. आपण सुद्धा अगोदर आपण टेस्ट करायचं आणि नंतरच आपल्या बाळाला द्यायचं. मी रोज नवीन नवीन बेबीच्या रेसिपी अपलोड करत असते. शॉर्ट्स व्हिडिओ असतील, लॉंग व्हिडिओ असतील आणि सगळी माहिती देत असते. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला प्रश्न असेल की नवीन नवीन बाळाला रोज काय काय खाऊ घालावतो, काय खात नाही, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.